मंडळी, कसे आहात सगळेजण? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आज आम्ही निघालो आहोत अमरावती येथे. अमरावतीला आज आमचा अँकरिंगचा प्रोग्राम आहे, नामकरण सोहळा. तर आज ग्रुप नाहीये, आज एकटीच आहे, म्हणून साक्षीला सोबत घेतलेला आहे. आपण सकाळचे 6 वाजलेले आहेत, 6 वाजता निघालेलो आहोत. 11:30 पर्यंत आपल्याला अमरावतीत पोहोचायचं आहे. तरी रस्त्यात जी मज्जा थेटा, जरी दोघी जरी असलो तरी तेवढीच मज्जा करणार आहोत. आणि आज ग्रुपचा पण प्रोग्राम आहे, तर ग्रुप गेलेला आहे परळीला आणि मी इकडे अमरावतीला आलेली आहे. कारण हा प्रोग्राम मी जवळजवळ 2 महिने झाला घेतलेला होता. त्यामुळे नामकरण सोहळ्याचा हा प्रोग्राम आहे. तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे, कसा असतो, काय असतो. नामकरण सोहळ्याचा प्रोग्राम मी तुमच्याशी शेअर केलेला नाही, कसा असतो. आणि माझे अँकरिंग सुद्धा याच्यात शेअर करणार आहे. तर निघालो आहोत मस्त मज्जा करत. सकाळी 4:30 वाजता 4-4:30 ला उठलो, मस्त आवरलं आणि निघालोत आपल्या प्रवासाला. तर रस्त्यात जी लागणारी निसर्ग आला, पाऊस आला, परत आमची मज्जा, फोटो सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हीही आनंद घ्या. दिल का जगरा किया गौरा साथ लेके, डमरू हाथ लेके, चले आना प्रभु जी चले आना. तो बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, सुरू करे अंताक्षरी, असं मी म्हणणार नाही, कारण आम्ही दुसरा गेम खेळतोय जे मी इंस्टाग्रामला बघितलेला आहे. तर साक्षी, हा गेम असा आहे की A to Z असा गेम आहे. ए पासून वाक्य बोलायचं, मी म्हणेल बी तू, सी मी, डी तू, असं बोलायचंय. तर सुरू करूया. साक्षी, काय करतेस? बिझी आहे मी. कॅट पाहिलीस का तू? डॉग पाहिला का तू? एलिफंट पाहिला ग. फिश पाहिली का तू? ग्रेप्स पाहिले. होस्ट करणार आहेस का तू प्रोग्राम? आय लव्ह यू. जोकर पाहिला का तू? कुत्रा पाहिला होता आता. कुत्रा मराठीतून काही पण असतं, तसं असतं. आपल्याला वाक्य बोलायचे फक्त, प्राण्यांची नावे नाही, काही पण बोलायचं. लॉयन पाहिला का तू? मंकी पाहिला होता. नॉर्थ कोरियाला जायचे का? नको का आता. चुकलं तुझं. यमच्या नंतर मी यम समजले ना. यम कधी म्हण. अरे मी आउट झाले. तर याची शिक्षा काय देशील मला आता गेम मध्ये आउट झाला म्हटल्यानंतर? तुला एक छानस गीत म्हणावं लागेल. काही पण ही शिक्षा यांच्यासाठी होईल मग, समोरच्यासाठी. तर हे नकोच फोडू काना माझी, घागर आज रिकामी, हसल सारी गोकुळ नगरी,
होईल र बदनामी, आज दिली बघ नंद किशोरा, हाती लाज तुझ्या रे, रीतीस घागर नशिबी माझ्या, शरण तुला मी आले देवा, शरण तुला मी आले. तर अमरावतीच्या पुढे 80-85 किलोमीटर वर लांब आहे वरुड हे गाव, आणि या वरुड या गावामध्ये माझे अँकरिंग आहे, त्यासाठी आपण आलेलो आहोत. तर आपण काही 5 ते 10 मिनिटात पोहोचतो आहोत तिथे कार्यक्रमाच्या ठिकाणी. आणि बघा कार्यक्रम, बघा कसा आहे, काय आहे, कसं वाटलंय, छान कमेंट मध्ये सांगा, लाईक करून सांगा, आणि पुढे पूर्ण व्लॉग बघा. छान गोंडस गोजीरवाण्या लेखीचं इथं नामकरणाचा सोहळा आहे, आणि तुम्ही बघू शकता तिथे मंगल कार्यालय आहे, मस्त असं वातावरण. आणि इथे आल्यानंतर सर्वात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि हॉलमध्ये एंट्री केलेली आहे. सुंदर असं डेकोरेशन आणि सगळी तयारी झालेली दिसताच मी थोडी गडबड केली. तर लवकर तयार होऊन मी असा छान असा व्हिडिओ केला माझ्या गरबा वर्कशॉपसाठी. मैत्रिणींनो, तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण गरबा वर्कशॉप घेणार आहोत. तर गरबा वर्कशॉप हे 11 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. ऑनलाईन बुकिंग चालू आहे, त्यामुळे लगेचच आजच आपली बुकिंग करायची आहे, ऍडमिशन घ्यायचं आहे. आपण दरवर्षीप्रमाणे जसं कृष्णा गार्डन वसमत रोड इथे आपण घेत असतो, तसंच ह्याही वर्षी इथे घेणार आहोत. त्यामुळे लवकरच ऑनलाईन बुकिंग करायची आहे आणि गरबा वर्कशॉपला लवकर यायचं आहे आणि आनंद घ्यायचा आहे. ऐकायचं यांच्या असं कसं. बरं, लग्नाला किती वर्ष झाले? 18. बाप रे, संतूर मम्मी दिसताय तुम्ही. आधी तर मला वाटलंच नाही लग्न झालेलं आहे, हेच वाटलं नाही मला, तेच मला हेच दिसलं फक्त. तर एक छान असा उखाणा ऐकणार आहोत बडी मम्मीकडून. उम्मी में अंगूठी अंगूठी में नगीना, राम जी की बिना नहीं मुझे जीना. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि मम्मी पप्पांनी शोधलेला आहे. बरं, आत्याने शोधलाय. आत्याने शोधलेला आहे नाव. आत्याचा हा मानच असतो. आत्याकडे फार जिम्मेदारी वाढते. बाळ झालं की नावाची लिस्ट काढावी लागते, कोणतं नाव छान वाटेल, कोणतं नाव छान वाटेल. आणि बाळ किती महिन्याचं आहे? बाळाचं 6 महिन्याचं झालं. 6 महिन्याचं. इकडे किती दिवस झाला आले? मला वाटतं 1 महिना होत आला आता त्यांना येऊन. शांत आहे की खूप रडते? खूप जास्त हसरी. म्हणजे मी तरी जितक्याला भेटली अजून ती म्हणजे रडली वगैरे किंवा चिडचिड झाली असं नाही बघितलं. क्या बात आहे. म्हणजे बाळ बडी मम्मी सारखं हसरच आहे, गोड. निगोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येतोय. काय सुंदर आवाज आहे. आता काय म्हणावं, सर्व गुण संपन्न. थँक्यू. एकदा बडी मम्मीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. काठापत्राची छान साडी घातलेली. या आपल्याला फक्त आपला पदर दाखवायचा आहे. हळदी कुंकवाचा प्रोग्राम काय असतो? आता मी हळदी कुंकवाच्या वेळेस एका इंस्टाग्रामवर एक पोस्ट वाचलेली होती की हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे काय असतं, माझी साडी तुझ्यापेक्षा भारी आहे हे सांगण्याचा कार्यक्रम असतो. त्यामुळे आपल्याला फक्त पदर दाखवायचा आहे आणि बोलवा जो वाडी जो पाळण्याभोवती. तरी तुम्हाला जर कार्ड पाहिजे असतील तर माझ्याकडे कार्ड आहेत माझे. आणि जर संपर्क साधायचा असेल इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब कुठूनही तुम्ही माझा नंबर सहज मिळवू शकता. माझं नाव आहे पूजा जोगदंड. तर इथे
तर आजचा प्रोग्राम आम्ही छान केलेला आहे, सक्सेसफुल झालेला आहे आणि आम्ही निघालो आहोत घरी आता आपल्या परभणीला. आता वाजलेले आहेत 3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आहे त्या ड्रेसिंग मध्ये निघालो आहोत, कारण येताना आम्हाला चान्स नाही मिळाला. आता आम्ही फोटोशूट करणार आहोत, व्हिडिओ करणार आहोत जाताना, कारण येताना एक वेगळीच गडबड असते. बाबा कार्यक्रम टाइमावर व्हायला पाहिजे, गडबड नको व्हायला, म्हणून त्यांनीही कार्यक्रमाचं नियोजन लावलेलं असतं, आपल्यामुळे बिघडू नये म्हणून मग गडबडीत आम्ही असं इतकं धावपळ करत आलो, कारण कुठे नाश्ता सुद्धा केलेला नव्हता आम्ही. पण जाताना साबुदाणा वडा वगैरे घेतला आणि गाडीतच खाल्ला, पण इतकी भूक लागली होती, खूप प्रचंड भूक लागली आणि आम्ही निघालो आहोत आता परभणी. आणि चारचा चहा सगळ्यांनाच प्रिय आहे. आमच्या ग्रुपमध्ये तर 4चा चहा सगळ्यांनाच लागतो, म्हणून आता चहाची आठवण आली म्हणून चहा वा सुर के पिओ. आणि हे लोकेशन मला खूप आवडलं, त्यामुळे इथे खूप रील फोटो काढलेत, जे इंस्टाग्राम युट्यूबला तुम्हाला बघायला मिळते, त्यामुळे लाईक शेअर करा. आणि या डोंगरासमोर मी खूप सारे व्हिडिओ आणि फोटो काढलेत. एवढ्या उन्हामध्ये आम्हाला एवढा उल्हास आहे की ही साडी 5-6 तास आता परभणीला जायला लागणार आहेत आम्हाला जाण्यासाठी, पण तरी ही साडी ठेवली, कारण स्पेशली इथे व्हिडिओ फोटो काढायचा होता, म्हणून व्हिडिओ फोटो मस्त काढलेले आहेत. बघू आता पुढे काय होतं. तर आम्ही पोचलो आहोत वाशिम इथे. वाशिम इथे फार पाऊस, खूप प्रचंड पाऊस झालेला आहे आम्ही यायच्या आधी, आणि खूप गर्दी, कावड यात्रा आहे, प्रचंड गर्दी, DJ वगैरे हे खूप होतं, त्यामुळे वाशिमच्या बाहेर पडायला बराच वेळ लागला आम्हाला. आणि मी पोहोचले आहे हिंगोली इथे. जसं माझं ठरलं होतं की बाबा इथे थांबायचं आणि आपण दर्शन घ्यायचं, अंजलीला भेटायचं, पण असं काहीच नाही झालं, कारण खूप उशीर झालेला आहे आणि घरची ओढ आहे. सध्या घरी जावंसं वाटतंय, खूप थकवा आहे आणि साक्षी तर झोपली पण, त्यामुळे मला आता घरी जायचंय. मलाही घरी जायचंय, घरची आठवण येते. संध्याकाळ झाली की घरची आठवण आधी येते, घरची ओढ लागते. म्हणून गणपती बाप्पा सॉरी, मी परत येईल, 2 दिवसांनी परत येईल तुमच्या दर्शनासाठी, पण आता घरी जायचंय मला. तर आपण पोहोचलो आहोत औंढा नागनाथ इथे. पुढचा व्लॉग मी करणार नाही, कारण की खूप थकलेली आहे. तुम्ही पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं आहे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि थँक्यू सो मच. खूप प्रेम देताय, असंच प्रेम द्या, असंच सपोर्ट करा. धन्यवाद.